तर मंडळी आज 31 डिसेंबर प्रत्येक जण हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं सेलिब्रेट करत असतो. म्हणजे बाहेर जेवायला तरी जातं किंवा घरीच नवीन काहीतरी बनवत असतो. आज मुलांची इच्छा होती मस्त घरीच घरगुती पद्धतीनं पावभाजी आणि त्यासोबत मसाला पाव हीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. नमस्कार, संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करत आहे. तर पावभाजी बनवण्यासाठी इथं भरपूर साऱ्या भाज्या घेतल्या आहेत. शिमला मिरची, गाजर, वाटाणा, बटाटा, फ्लावर, बीन्स आणि डोबळी मिरची आणि बटाटा. जेवढा आपण पावभाजीला भाज्या वापरू तेवढा आपल्याला कमीच पडतं. किती भाज्या घाला, आपण घरगुती पद्धतीनं बनवणार आहोत. कमी भाज्यामध्ये पण पावभाजी अगदी रेस्टॉरंटसारखी होते. तुम्ही कढईमध्ये पण शिजवू शकतात किंवा कढईमध्ये पण. मी मोठी कढई घेतली स्टीलची, त्यातच मी भाज्या सर्व स्वच्छ धुवून कट करून घेतल्या. त्यात ते घालून घ्यायचे आहेत आणि थोडंसंच मीठ घालून झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचं आहे. तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकतात किंवा कढईमध्ये पण शिजवू शकतात. तर फोडणीची तयारी करून घेत. तर फोडणीसाठी मी 5-6 कांदे घेतलेत. शक्यतो कांदे आपल्याला बारीक कट करूनच इथं फोडणीसाठी वापरायचे आहेत. हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट कांदा आणि टोमॅटो कुकरमध्ये पण लावून शिजवू शकतात, म्हणजे कढईमध्ये किंवा कुकरमध्ये, किंवा डायरेक्ट कांदा आणि टोमॅटोची प्युरी घालून पण फोडणीत वापरू शकतात, किंवा अशा पद्धतीनं पण कांदा टोमॅटो कट करून सुद्धा भाजीला फोडणीमध्ये वापरू शकतात. तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडत असेल तुम्ही ती पद्धत तुम्ही वापरू शकता. तर मी कांदा आणि टोमॅटो बारीक कट करूनच भाजीमध्ये वापरणार आहेत. जेवढं आपल्याला बारीक करता येईल तेवढं शक्यतो आपण ते बारीक कट करून घ्यायचे आहेत. तर इकडे आपल्या भाज्या पण मस्त शिजल्या आहेत. फक्त 5 ते 10 मिनटंच आपल्याला वेळ गेला, फार जास्त वेळ शिजत बसायची गरज नाही. तर मी थोडेसे भाज्या त्यात तसंच ठेवणार, म्हणजे जास्त मॅश नाही करणार आहे. रईच्या सहाय्याने किंवा मॅचरच्या सहाय्याने तुम्ही मॅश करून घेऊया भाज्या. तर फोडणी करून घेऊयात. तर फोडणीच्या आधी आपण घोल तयार करून घेऊया मसाल्याचं. या ठिकाणी मी 10 रुपयाचं पावभाजीचं पॅकेट मिळतं ते इथं वापरलं आहेत. काश्मीरी लाल मिरची, धना पावडर, हळद, गरम मसाला आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला एक प्रकारचा घोळ तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीनं भाजी केली तर भाजी खायला पण चविष्ट लागते आणि दिसायला पण रंग अगदी सुरेख येतो. पण मी आधीच त्याला घोळ तयार करून घेणार आहे भाजीचा. आपण घरगुती पद्धतीनं बनवणार, तुम्ही हवं असल्यास तेवढे मसाला तुम्ही वापरू शकतात. असं नाही की पावभाजीच मसाला पाहिजे. पावभाजीला घरातल्या मसाल्यापासून पण आपली पावभाजी अगदी बाहेर मिळते, सेम त्याच पद्धतीनं होते. तर फोडणी करून घ्या. फोडणीसाठी मी बटर घेतलं आहे थोडंसं आणि तेल घालून घेतलं आहे. अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहेत आणि तेजपत्ता, जिरं. आपला अद्रक लसूण छान परतला, त्यात मी थोडंसं आता बारीक चिरलेला जो कांदा होता, कांदा आणि टोमॅटो त्यात ते आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही तेजपत्ता तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही घातला तरी चालतो. पण आपण घरगुती म्हटलं तर आपण आपल्या आवडीनं तुम्ही काही टाकू शकतात, त्यामध्ये कशाही पद्धतीनं बनवू शकता. तर इथं मी कांदा आणि टोमॅटो घेतले, त्यात परतून घेतले आहेत आणि जो मसाल्याचा घोळ तयार केला होता त्यात तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्याला जेवढा आपला मसाला त्याला परतेल तेवढी आपली भाजी दिसायलाही चांगलं दिसेल आणि तरी पण आपली चांगली सुटेल. मस्त काही सेकंद तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं मी भाजीचाच रसा टाकणार आहे, म्हणजे जी शिजलेली भाजी होती त्यात थोडंसंच मी घालून घेणार. त्यात मी थोडंसं गरम मसाला पण ॲड केला आहे. त्याने काय ते आपली भाजीचा शिजले तो गरमच असतं, त्यात घातल्यामुळे अजून चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवून द्यायचं आहे. तेल सुटेल इथपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलं आहेत भाजीला, म्हणजे रंग पण अगदी सुरेख आलेला आहे. आणि आता ज्या शिजलेल्या भाज्या होत्या त्यात ते आपण सगळं घालून घेणार आहे. म्हणजे वेगळं काही पाणी वेगळं घालायची गरज नाही. मी जेवढं पाणी शिजताना टाकलं होतं भाज्या तेवढ्याच भाज्यामध्ये भाजी इथं परफेक्ट तयार झाली आहे. म्हणजे वेगळं पाणी घालायची गरज नाही. हवं असल्यास तुम्ही ते घालू शकतात. तर पातळ घट्ट तुम्ही बनवू शकतात. तर ही भाजी थोडी घट्टच असते, पण मी थोडं घट्टच बनवणार आहे. आणि त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि साईडला उकळ आणायला ठेवून द्यायचं आहे. ती पाहू शकता भाजीला पण रंग अगदी सुरेख आलेला आहे, म्हणजे जशी माहेर मिळते त्याच पद्धतीनं. अजून जरा पातळच हे घट्ट झाल्यानंतर थंड झाल्यानंतर थोडी घट्टच होईल. वरतून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची. तोपर्यंत साईडला आपण भाजी शिजायला ठेवून देऊ. आपण मसाला पावची तयारी करून घेऊयात. तर मसाला पाव करण्यासाठी मी लादी पाव घेतले आहेत. फ्रेश लादी पाव आहे. त्याला आपण 4 पाव वापरणार तिथं मी, आणि त्याला आपल्याला कट करून घ्यायचे. मधोमध आपल्याला त्याला कट करून घ्यायचे. तुम्ही हे पाव बटर लावून सुद्धा तसे भाजून घेऊ शकतात, म्हणजे खाऊ शकतात भाजीसोबत, किंवा मसाला पाव करून पण वापरू शकतात. तर मुलांना मसाला पाव आवडतो, पावभाजी म्हटलं तर त्यासोबत मसाला पावची मज्जाच अजून. तर त्यांना दोघांनाही आवडतं, म्हणून मी मसाला पाव करणार आहे. तर बटर घेतले आहेत मी, पॅनवर बटर घेतलं आहे आणि कांदा टोमॅटो कट करून घेतला आता तो त्यात दोघी एकत्र घालून घ्यायचे. म्हणजे फार वेळ जास्त शिजत बसायची आपल्याला गरज नाही. थोडं अर्धवट कच्चंच ठेवायचं आहे. फक्त कच्चेपणाच आहेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचे. हवं असतात घरातले सगळे मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, हे सगळे मसाले त्यात मी घालून घेतले आहेत. पुन्हा मिश्रण ते मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे झणझणीत पावभाजी तर केलीच आहे, त्याचसोबत मसाला पाव म्हणतात थोडंसं त्यात तिखट मी घातलं आहे.
तर परतून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला आणि वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. हवं असल्यास त्यात मी थोडंसं भाजीची ग्रेव्ही पण टाकू शकतात, त्यांनी घट्टपणा हा चांगला येतो. आणि जे पाव मी कट करून घेतले होते ते मधोमध त्यात ठेवले, म्हणजे आतल्या साईडला पण आपली भाजी लागते आणि वरतून पण आपला मसाला हा लागतो. जो आपण पावचा मसाला तयार केला ना पॅनमध्ये, तो घालून घ्यायचा आहे, म्हणजे दोघी साईडला आपला मसाला हा लागतो आणि दिसायला पण अगदी खूप छान दिसते. आणि मुलांना पण 100% अशा पद्धतीने जर करून दिलं तर नक्कीच त्यांना आवडणार. ते कधीही म्हणाने तुम्हाला बाहेर पावभाजी खायला जायचं अशा पद्धतीनं केले, सेम रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच पद्धतीनं आपण मसाला पाव आणि पावभाजी बनवली आहे तिथं. दोघी साईडनं चांगलं भाजून घ्यायचं आहे ते, म्हणजे मसाला पाव आणि आतल्या साईडने पण आपला मसाला लागला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला मसाला पाव इथं बनवून घ्यायचा. मसाला पाव इथं आपला रेडी झाला आहे. इतकं भाजीला पण मस्त गदा आला आहेत आणि तेल पण सुटलं, म्हणजे तरी पण आली आपल्या भाजीला. सेम रेस्टॉरंट मध्ये मिळते त्याच पद्धतीनं. तर मस्त आपली घरगुती पद्धतीची पावभाजी इथं तयार आहे. त्याचसोबत ती मसाला पाव इथं बनवला आहे. मी थोडासा राईस पण करून ठेवला होता याआधीच, मी राईस पण ठेवला आहे तिथं. तर बघू शकता आपला पूर्ण आजची थाली ही तयार झाली, म्हणजे 31st थाली तर मी तयार केली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असता नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.